राम हरे जय राम हरि जय जय राम हरे जय राम हरि जय जय राम जय राम जय जय राम जय जय राम सुंदर ते ध्यान ओपे बेटे वारे सुंदर ते ध्यान ओपे बेटे वारे ध्यान ओपे बेटे वारे सुंदर ते ध्यान उभे भेटे पार सुंदर ते ध्यान उभे बेटे वारे सुंदर ते ध्यान उभे बेटे वारे सुंदर ते ध्यान उभे भेटे पार सुंदर ते ध्यान उभे भेटे पार रखटावारे हे बोलिया रखटावारे हे बोलिया तुलसी हर गला तुलसी पीतांबर तुलसी हर गला तुलसी पीतांबर आवडणे हेची ध्यान आवडणे हेची ध्यान तुळसे हार तुळसे पीतांबर तुळसे हार तुळसे पीतांबर आवडे मकर कुंडले कल्पते श्रवणे मकर कुंडले तळपते श्रवण मकर कुंडले तळपते श्रवण कंठे कवस्तु भामणे विराजितो कंठे कवस्तु भामणे विराजितो तुलसी हर गला तुलसी पीतांबर तुलसी हर गला तुलसी पीतांबर आवडणे हेचे ध्यान
तुझी हार गळा हे तुका म्हणे माझे ते सर्व सुख तुका म्हणे माझे ते सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे ते सर्व सुख तुका म्हणे माझे ते सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख अहिनात्रे मुख आवडेने अहिनात्रे मुख आवडेने तुझे हार गळा पासे पाजिना त्रिमुख आवडीने पाजिना त्रिमुख आवडीने तुझी हार गळा पाशी पितांबर तुझी हार गळा पाशी पितांबर आवडे तार हेचे धान आवडे निरंतर हेचे धान आवडे निरंतर हेचे धान हेचे धान हेचे आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर हेचे दान हेचे दान हेचे दान आवडे निरा आवडे निरंतर हेचे दान आवडे निरंतर
कृष्ण हरे राम हरे राम जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण जय राम जय जय राम हरि जय राम हरि जय
माझ्या वडिलाची मिराशी गाते माझ्या वडिलाचे मिरासे गाते माझ्या वडिलाची मिराशी गाते वडिलाचे मिरासे गाते तुझे चरण सेवा पांडुरंगा तुझे चरण सेवा पांडुरंगा माझ्या वडिलाची मिराशी गाते माझ्या वडिलाचे मिरासे गाते माझ्या वडिलाचे मिरासे गाते तुझे चरण सेवा पांडुरंगा तुझे चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखेला दार उपवास पारणे राखेला दार केला भोगवटा केला भोगवटा उपवास पालने राखीला दार पालने राखेला दार बनता केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा परंपरा दास मी अंकित वंश परंपरा दास मी अंकित कलिता लाज कोणा कलित लाज कोणा कलित लाज वंश परंपरा दास मी अंकित मुखलिता लाज कोणा मुखलिता लाज कोणा उपवास पारणे राखेला दार उपवास पारणे राखेला दार केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला पार कुमाई पार कुमाई पार माझ्या वडिलाचे मिराचे गाते माझ्या वडिलाचे मिराचे गाते माझ्या वडिलाचे मिराचे गाते माझ्या वडिला माझ्या वडिला मिराचे गादेवा माझ्या वडिला मिराचे गादेवा देवा माझ्या वडिला मिराचे गादेवा माझ्या वडिला चरण सेवा तुझे चरण सेवा पांडुरंगा पांडुरंगा
चरण सेवा पांडुरंगा तुझे चरण सेवा पांडुरंगा तुझे चरण सेवा हे पांडुरंगा उपवास पाळणे राखीला दारवटा उपवास पाळणे राखीला दारवटा तुझे चरण सेवा हे पांडुरंगा तुझे चरण तुझे चरण हे तुझे चरण सेवा पांडुरंगा तुझे चरण हे तुझे चरण सेवा हे केला भोगवटा आम्हाला घे आम्हाला घे केला भोगवटा आम्हाला घे केला भोगवटा आम्हाला घे हो केला 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 भोगवटा आम्हाला घे आम्हाला
हे आम्हाला गे आम्हाला हे आम्हाला माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखला दारवंटा, केला भोगवटा आम्हालागी. वंश परंपरा दासमी अंकित, वंश परंपरा दासमी अंकित, तुका मोकलिता लाज कवना. उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे विठ्ठला. विठ्ठला
माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे. सेवेसाठी निवडलेला अभंग. महान भगवत भक्त देहूनिवासी श्रीमंत जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा 3 कडव्याचा अभंग असून तुकोबाराय पांडुरंगाशी बोलतात, माझ्या घराण्याची जी सेवा आहे, परंपरेची सेवा आहे, ती तू मला दे. तुकोबाराय देवाला बोलतात. संत देवाकडे गेले तरी देव परमार्थाविषयीच बोलतात. संत समाजाकडे बोलायला लागले तरी परमार्थाविषयीच बोलतात. आणि संत संतामध्ये बोलायला लागले तरी परमार्थाविषयीच बोलतात. जगद्गुरू तुकाराम महाराज अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्म्याशी बोलतात. अर्थात हा अभंग काही मंडळी करुणापर लावतात, काही मंडळी भांडणपर लावतात. तुकोबाराय देवाशी भांडतात, देवा माझ्या वाडवडिलांची ही सेवा आहे, तुम्हाला द्यावीच लागेल, नाही दिली तर त्याची लाज तुला आहे. आणि काही करुणापर लावतात, देवा मला देना ती सेवा, माझ्या वाडवडिलांची सेवा आहे, परंपरेनं अशा प्रकारची सेवा माझ्याकडं आहे, तू माझ्यावर नाही दिली तर देवा. अशी करुणापर काही लोक. कारण तुकोबारायचे जे अभंग आहेत हे अभंग सागरासारखे आहेत, त्याच्यामध्ये अनंत अर्थ भरलेला आहे. तेव्हा अभंगावर यथामती चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहाराचं हे कीर्तन काय निमित्तानं आहे सर्वांना ज्ञात आहे. आपल्या गावातील एक बुजुर्ग अर्थात वयोवृद्ध श्री हरिभक्तीपरायण गंगाधर गुणाजी पवार अर्थात तात्या त्यांना जाऊन आज 14 दिवस झालेले आहेत. आणि आज त्यांचा गंगापूजनाचा कार्यक्रम आहे. आणि त्यानिमित्तानं त्यांच्या कुटुंबियांनी त्या ठिकाणी हा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्या कुटुंबामध्ये श्री ओंकारराव, त्यांची मुलं जी आहेत 4, ओंकारराव गंगाधर पवार, बबनराव गंगाधर पवार, वसंतराव गंगाधर पवार आणि गौतमराव गंगाधर पवार अशी 4 मुलं आहेत. आणि त्यांच्या 2 मुली श्रीमती हर्षमाला अशोकराव आहेर आणि सौभाग्यवती सुरेखा गजाननराव जाधव. या त्यांच्या मोठं कुटुंब अशा प्रकारचं आहे. आणि या सर्व कुटुंबातल्या मंडळींनी अर्थात त्यांच्या गंगातात्यांनी आयुष्यभर परमार्थ केला. माऊली संस्थांवर विण्याची सेवा केलेली आहे. संयमी स्वभाव, शांत स्वभाव, कोणाला न दुखवणे, कमी बोलणे, अशा पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी आयुष्य अशा प्रकारचं वेचलेलं आहे. आणि भगवंताच्या कृपेनं भरपूर त्यांना आयुष्य अशा प्रकारचं मिळालेलं होतं. आणि एक दिवस जावं लागतं हा सृष्टीचा नियम आहे. जो आलेला आहे तो एक दिवस जाणार आहे. भले देवादिकांनी जरी अवतार घेतला तरी त्यांना जावं लागतं, हा सृष्टीचा नियम आहे. पण जीवन जगत असताना जीवन शब्दाचा अर्थ जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचा जो प्रवास आहे त्याला जीवन असं म्हणतात. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्या ठिकाणी माणसाचं जीवन आहे. आणि या जीवन जगत असताना त्याच्या डोक्यावर काही ओझं आहे, काही कर्तव्य अशा प्रकारचं त्याच्यावर आहे. त्या कर्तव्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक व्यष्टी कर्तव्य आणि एक समष्टी कर्तव्य. व्यष्टी कर्तव्य याचा अर्थ स्वतःच्या स्वतःपुरतं आत्मकल्याण करून घेणं,
भगवत प्राप्ती करून घेणं, स्वतःचा उद्धार करून घेणं. कारण मानवी शरीर जे मिळालेलं आहे ते उद्धार करून घेण्यासाठी किंबहुना भगवत प्राप्तीसाठीच हा देह असल्यामुळं त्याची ते कर्तव्य आहे. मला नरदेह मिळालेला आहे, मला भगवान परमात्म्याची प्राप्ती मी करून घेतली पाहिजे, त्याचं आद्य कर्तव्य आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थ, जन्म आल्याचे सार्थ, हो विठ्ठलाची एक देखणे, विठ्ठलाची एक देखणे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक माणसाच्या दोन कर्तव्यामध्ये व्यष्टी कर्तव्य म्हणजे स्वतःचा उद्धार करून घेणं, हे त्याचं व्यष्टी म्हणजे व्यक्तिगत अशा प्रकारचं कर्तव्य आहे. त्याचा विस्तार नाही करायचा. आणि दुसरं आहे समष्टी कर्तव्य. समष्टी कर्तव्य कशाला म्हणतात? आपण ज्या कुटुंबामध्ये राहतो, आपण ज्या गावामध्ये राहतो, आपण ज्या परिवारामध्ये राहतो, तालुक्यामध्ये राहतो, ज्या देशामध्ये राहतो, त्याविषयी काही कर्तव्य आपल्यावर आहे. हे कर्तव्याचा विचार फार व्यापक आहे, आपल्याला तो तिकडे इतक्या लांब जायचं नाही. पण कौटुंबिक अशा प्रकारची काही जबाबदारी आहे, कौटुंबिक काही कर्तव्य अशा प्रकारचं कुटुंबापुरतं अशा प्रकारचं आहे. मुलाचं बापाविषयी काही कर्तव्य आहे, बापाचं मुलाविषयी काही कर्तव्य आहे. मुलानं त्या ठिकाणी बापाची सेवा करावी, बापाची अर्थात आईवडिलांची सेवा करावी, हे त्याचं कर्तव्य आहे. किंबहुना ज्ञानोबाराय म्हणतात, आईवडिलाच्या सेवेसाठी त्यानं आपलं आयुष्य खर्ची घालावं. ज्ञानोबारायची सर्वांच्या पाठ असणारी ओवी आहे. सकळ तीर्थांचे धुरे जे का माता पितरे, ते सेवेशी कीर शरीरे लोन किजे. बऱ्याच लोकांची ओवी पाठ आहे आणि काहींची या ओवीकडं पाठ आहे. काहींच्या पाठ आहे आणि काहींची ओवीकडं पाठ आहे. ज्ञानोबाराय सांगतात, सर्व ज्ञानोबारायला विचारलं, महाराज या मृत्यूतलावर पृथ्वीवर सर्व तीर्थामध्ये श्रेष्ठ तीर्थ कोणतं आहे? त्यावेळेला ज्ञानोबाराय, अनेक तीर्थ आहेत मृत्यूलोकामध्ये, अनेक तीर्थ आहेत, चारोधाम आहेत, सप्तपुर्या आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत, अष्टविन, अनेक देवते, अनेक तीर्थ आहेत. पंढरी, आळंदी, अनंत तीर्थ आहेत. माऊलीला विचारलं, महाराज, कारण संतांनी पंढरीचा महिमा वर्णन केलेला आहे. काही संत म्हणतात पंढरीपेक्षाही आळंदी श्रेष्ठ आहे. भुवैकुंठ पंढरपूर त्याहुनी महिमा थोरया. अगणित पंढरीचं महात्म्य आहे, अगणित आळंदीचं महात्म्य आहे. अनेक तीर्थाचं महात्म्य असलं, तुकोबाराय म्हणतात, मी अनेक तीर्थ पाहिले, पण पंढरीसारखं तीर्थ मला पाहायला मिळालं नाही. डोळ्यानं मी अनेक तीर्थ पाहिले, पण पंढरीसारखा देव नाही. पंढरीतल्या चंद्रभागेसारखं तीर्थ नाही आणि पंढरीतल्या संतासारखे संत नाही. पुंडलिक रायासारखा भक्त नाही. मी माझ्या डोळ्यानं अनेक तीर्थ पाहिली, तुकोबाराय म्हणतात. उदंड पाहिले,
तीर्थाचा निषेध नाही केला. महाराज म्हणले जा अवश्य तीर्थयात्रेला, इतर तीर्थयात्रेलाही जा. महाराज म्हणतात जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत जा तीर्थाला, जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय. पण महाराज म्हणले मीही फिरलो, पण सर्व तीर्थामध्ये उत्तम तीर्थ जर कोणता असेल, सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि देव शास्त्रान्या भाव निवडला. मला इकडं जास्त जायचं नाही, पण विश्वमाऊली भगवान श्री ज्ञानोबारायाला विचारलं, महाराज या सर्व तीर्थामध्ये श्रेष्ठ तीर्थ कोणता आहे? विश्वमाऊली भगवान श्री ज्ञानोबाराय म्हणतात आई वडील हे सर्वात श्रेष्ठ तीर्थ आहे. सकळ तीर्थांचे धुरी जे का माता पितरे. म्हणून मुलाचं आईबापाविषयी कर्तव्य आहे. माऊली म्हणतात तिये सेवेशी किर शरीरे लोन कीजी. आईवडिलांच्या सेवेसाठी शरीर ओवाळून टाकावं, आयुष्यभर आईवडिलांची सेवा करावी. आपल्याला पुराणातली अनेक उदाहरणं माहिती आहेत. प्रभू रामचंद्रानं वडिलांसाठी वैभवाचा राज्याचा त्याग केला आणि 14 वर्ष वनवासी सर्वांना श्रुत आहे. ययातीसाठी पूर्ण आपलं आयुष्य बहाल केलं, तारुण्य बहाल केलं. अंबरीश राजा होऊन गेला, आपल्याला सर्वांना माहिती आहे. राजा अंबरीश, त्या अंबरीश राजानं एकादशीचं व्रत केलं होतं आणि त्या अंबरीशाचं चरित्र सर्वांना माहिती आहे. अंबरीशाचा बाप होता नाभाग आणि नाभागाचा बाप होता नभग. नभग श्रीमद भागवताच्या नवम स्कंदामध्ये गोड कथा आलेली आहे. त्या नभगाचा मुलगा नाभाग, नभग हा नाभागाला गादीवर बसवायचं, पण त्यावेळेला गादीवर बसवताना अगोदर तपश्चर्या केली जायची. काही अनुभव, काही साधना म्हणून वनामध्ये त्याला पाठवलं नाभागाला. नाभाग वनामध्ये गेला, बरेच दिवस तपश्चर्या केली आणि परत आला. पण त्या दरम्यान त्या काळामध्ये नाभागाच्या भावाने सर्व संपत्ती वाटून घेतली. नाभाग आला, म्हणला माझ्या वाट्याला काय आहे? म्हणले आम्ही सर्व हिस्से वाटून घेतलं. तुला काही नाही, तुला हे बाप आहे म्हातारा, तुझ्या वाट्याला हा बाप आहे. नाभागानं बापाला घेतलं. नभगालाही वाईट वाटायला लागलं. नाभागानं वडिलाला घेतलेलं आहे, ठीक आहे म्हणे, समाधानी आहे, संतुष्ट आहे, बापाची सेवा करायची. नभगानं नाभागाला सांगितलं हे बघ इथून काही अंतरावर यज्ञ चालू आहे आणि त्या यज्ञामध्ये ब्राह्मण लोक मंत्र म्हणतात पण ते विसरतात. त्यांना शाप होय कोणाचा तरी म्हणून ते विसरले जातात. आणि तू विद्वान आहेस, तू जर हे मंत्र त्यांना आठवून दिलेस तर ते ब्राह्मण लोक तुला भरपूर धन देतील. नाभाग तिथं गेला, यज्ञ चालू होता आणि नाभागानं त्यांना मंत्राची आठवण करून दिली. ते ब्राह्मण एवढे खुश झाले. त्या यज्ञ पूर्ण झाल्यानंतर, पूर्णाहुती झाल्यानंतर त्या ब्राह्मणांनी ते सर्व द्रव्य दक्षिणा सर्व त्या नाभागाला देऊन टाकलं. नाभागानं ते घेतलं आणि निघाला. पण शिवदूत जे आहेत, विष्णूचे दूत आले आणि त्यांना अडवलं. अरे प्रजापतीच्या सभेमध्ये असं ठरलेलं आहे, यज्ञ संपल्यानंतर जी सामुग्री उरेल, जे धन उरेल ते आमचं असेल. तो म्हटला 1 मिनटं थांबा, मी माझ्या बापाला विचारून. नाभाग नभगाकडे गेला आणि नभगाला विचारलं की असा असा प्रकार आहे, महादेवाचे दूत आलेले आहेत आणि ते असं असं म्हणतायत. नभग म्हणला बरोबर आहे त्यांचं, मलाही विसर पडला, ते त्यांचंच आहे, त्यांना देऊन टाक. नाभाग परत आला आणि त्या शिवदूतांना सांगितलं माझी चूक झाली, मी हे न्यायालय नव्हतं पाहिजे पण घेतलं, माझ्या बापानं मला आता सांगितलं ते त्यांचं आहे, त्यांना देऊन टाक. ते महादेवाचे दूत एवढे प्रसन्न झाले. अरे म्हणजे याला गरज आहे, याने घेऊन चाललेलं आहे आणि याला म्हणजे मजबुरी आहे, याला अत्यंत गरज आहे धनाची.
तरी हा संतुष्टपणानं कुठलाही वाद न घालता आपल्याला देऊन टाकायला लागला. ते महादेवाचे दूत एवढे प्रसन्न झाले, ते म्हणले काय नाही, आम्हाला पावलं हे तूच घेऊन जा. आणि मग त्याने ते सर्व ऐवज धन आणलं आणि त्याच्यावर त्याचं राज्य स्थापन केलं आणि राज्य चालवलं. बापाच्या सेवेचा हा प्रकार आहे. वडिलांची जे सेवा करील, आईवडिलांची जे सेवा करील, त्याच्या जीवनामध्ये त्याला आणि अशी माणसं आहेत समाजामध्ये. म्हणून अशा प्रकारचा समाज धरती त्या ठिकाणी स्थिर आहे. आई वडिलाचं वचन प्रमाण मानणारी माणसं समाजामध्ये आहेत. आपल्या डोक्यात सेवा न करणारे डोळ्यापुढे येतात. सेवा करणाऱ्याची कोणी दखलच घेत नाही. परंतु सेवा करणारी सुद्धा माणसं आहेत समाजामध्ये. पूर्वीही होते, आताही आहेत. त्या ठिकाणी पाठीमागं पुण्याला अशी घटना घडली. एक साहेब नोकरीला मिलिटरीमध्ये होते आणि मिलिटरीमधून रिटायर झाल्यानंतर पुन्हा त्याला दुसऱ्या खात्यात नोकरी लागली. पण मिलिटरीमध्ये असताना त्याला दारू प्यावी लागायची. सियाचीनला कोणता असा काही देश आहे की जिथं दारू पिल्याशिवाय तिथं वातावरण स्थिर होत, ते वातावरणच तसं असतं. म्हणून त्याला ते पेल्यामुळं परत आल्यानंतर तो वारकरी कुटुंबातला असल्यामुळं त्यानं ते बंद केलं. पण त्याच्या जीवनामध्ये त्याच्या शरीराला अशी बाधा झाली की त्याचं लिव्हर खराब झालं महाराज. आणि लिव्हर खराब झाल्यामुळं त्या ठिकाणी 60% लिव्हर खराब झालं महाराज. मुलानं बापासाठी निर्णय घेतला. आता असं तंत्रज्ञान एवढं विकसित आहे की जसं किडनी बदलता येते तसं लिव्हरसुद्धा बदलित आहेत. 50% जर गेलं तर 50% जर लिव्हर त्याला सट झालेलं जर कोणी दिलं तर त्या ठिकाणी तो माणूस वाचतो. त्या मुलानं 60% आपलं स्वतःचं लिव्हर बापासाठी दिलं. अशी आजही समाजामध्ये त्या ठिकाणी आईवडिलांची सेवा करणारी. शंकराचार्यांना विचारलं महाराज शिष्यानं, एवढा मोठा अत्यंत वाईट काळ आहे, कलियुग आहे, भयान परिस्थिती आहे, चोहीकडे पापच पाप वाढलेला आहे, तरीसुद्धा पृथ्वी आपल्याला धारण करते, याचं काय कारण? त्यावेळेला त्या ठिकाणी शंकराचार्यानं सांगितलं, जोपर्यंत या समाजामध्ये, या जगामध्ये दाता कुठंतरी जिवंत आहे, गावरान गाय कुठंतरी जिवंत आहे, पतिव्रता माऊली कुठंतरी जिवंत आहे, सदाचरणी ब्राह्मण कुठंतरी जिवंत आहे, आईवडिलांची सेवा करणारी माणसं कुठंतरी जिवंत आहेत, तोपर्यंत कितीही पाप वाढलं तरी पृथ्वी आपल्याला धोका देणार नाही. म्हणून त्या ठिकाणी आईवडिलांच्या सेवेसाठी आयुष्य खर्ची घालणं हे त्या ठिकाणी अनंत संस्काराचं अशा प्रकारचं काम आहे. कारण पूर्वजन्मीचे किंवा वडिलोपार्जित जे संस्कार असतात त्या संस्काराचं जतन करणं आपली जबाबदारी आहे, लक्षात ठेवा. संरक्षण, संवर्धन आणि संक्रमण, बरं का. संरक्षण वडिलोपार्जित आपल्या घराण्याची आता वडिलाचे 2 प्रकार आहेत, एक विद्यावंशाचे वडील आणि एक मांसवंशाचे वडील. मांसवंशाचे वडील आपले बाप, त्याचे आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, हे मांसवंश. आणि विद्यावंश ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेव महाराज, नाथ महाराज, सावता महाराज, गुरोबा काका, साधू संत प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, हे आपले विद्यावंशाचे त्या ठिकाणी वंशज आहेत. पण यांनी आपल्याला दिलेले जे संस्कार आहेत, वडिलांनी जे वडील ज्ञानोबाराय म्हणतात, वडिलाची म्हणजे मोठ्या माणसाची जबाबदारी आहे की आपल्याकडं पाहून मागचा समाज वागत असतो. म्हणून यद यदाचरती श्रेष्ठस्तत्तदेवे तरो जनाः सयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. ज्ञानोबारायच्या चरली गोड होया, एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. एर सामान्य अनुष्ठिती. सर्व लोक, सामान्य लोक थोरा मोठ्यांचं त्या ठिकाणी आचरण करत असतात.
म्हणून आपल्याकडं आलेले जे संस्कार आहेत त्या संस्काराचं संरक्षण करणं, त्याला सांभाळणं, ते संस्कार जे पिढ्यानगंती पूर्वांपार वडिलापारपासून आपल्याकडं आलेले आहेत त्या संस्काराचं संरक्षण करणं ही हिंदू धर्मियांची जबाबदारी अशा प्रकारची आहे. म्हणून आणि ते संस्कार नुसतं आलेले संस्कार सांभाळणं हे संरक्षण, पण त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे. आणखीन चांगले संस्कार कसे वाढतील आणि ते मिळालेले आणि वाढवलेले सांभाळलेले संस्कार पुढच्या पिढीला देणं त्याला संक्रमण अशा प्रकारचं म्हणतात. आपल्याला जे मिळालेले संस्कार आहेत ते त्या ठिकाणी पुढच्या पिढीला देणं, कारण हा परमार्थ अशा प्रकारचा त्या ठिकाणी जीवनामध्ये घडणं, हे संस्कार कमावणं, हे सांभाळणं सामान्य घटना नाही. मानवी जीवनामध्ये सर्वात दुर्लभ जर काय असेल तर भगवंताची प्राप्ती. भगवंताची प्राप्ती, देवाची सेवा सर्वामध्ये अत्यंत दुर्लभ आहे. एक थोरला मोठा गोड अभंग आहे. सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अवघे रानोरान कल्पतरू, पर्या दुर्लभ विठोबाचे पाय, तेथे हे उपाय नसरती. हा अभंग पाहून घ्या. वाटेल ते करता येईल बरं का, पण परमार्थ नाही घडणार, देवाची सेवा नाही घडणार. माणसं वाटेल ते करतील, नाही ते करतील, अशक्य त्या ठिकाणी शक्य करून दाखवतील, पण भगवंताची सेवा घडणं अतिशय अवघड आहे. भगवंताची सेवा, कारण परमार्थ करत असताना बरं का 4 पद्धतीनं परमार्थ होतो. पहिला परमार्थ बरं का, पहिला परमार्थ सुकृताचा, दुसरा परमार्थ संगतीचा, तिसरा परमार्थ अपघाताचा आणि चौथा परमार्थ परंपरेचा. विठाला हो, पहिली गोष्ट जीवनामध्ये परमार्थ घडतो केव्हा, अनंत जन्माचं पुण्य असेल. तुकोबाराय म्हणतात बहुत म्हणजे पुष्कळ जन्माचं, बहुत दिवसाची अनंत जन्माचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय, बहुता सुकृताची जोडी. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. जन्म जन्मांतरी ते पुण्याई असेल, अनंत जन्माचं सुकृत जर पदरी असेल तरच चकार लावलेला आहे, तरच परमार्थ घडतो, अन्यथा घडूच शकत नाही महाराज. म्हणून सुकृताचा परमार्थ. दुसरा आहे संगतीचा परमार्थ. कधी कधी संगतीनं परमार्थ घडतो महाराज. कितीही वाईट माणूस असला आणि कदाचित त्याला जर संगती चांगल्याची घडली तर घडतो परमार्थ, होतो उद्धार त्याचा महाराज. प्रसिद्ध उदाहरण माहिती आहेत आपल्याला. रामायणातला वाल्या कोळी आणि भागवतातला अजामेळ. श्रीमद भागवतामध्ये अजामेळाचं वर्णन व्हावं एवढा पुण्यवान होता काय तू. अजामेळासारखा डाकू, अजामेळासारखा अतिशय अजामेळ अशा प्रकारचा वाईट होता महाराज. अजामेळ त्या ठिकाणी आपल्याला माहिती, पण संतांची संगती घडली महाराज, आणि त्याचा परिणाम कथा सर्वांना माहिती. आपल्याला चिकित्सेनं सविस्तर सांगायचे नाही. अजामेळाला साधूची संगती घडली, आणि साधूची संगती घडली. साधूला सांगितलं नारायण नाव ठेव मलाच. ठेवलं नारायण नाव आणि झालं ना कल्याण. नारायणाचं नाव घेतलं, कथा सर्वांना ज्ञात आहे. अजामेळाचा उद्धार झाला महाराज. वाल्या कोळी वाल्मिक त्याचं नाव, रत्नाकर त्याचं नाव होतं महाराज. ब्राह्मण समाजात जन्माला आलेला, पण वाईट संगती घडली. दरोडे टाकायला लागला, डाके करायला लागला, टाकायला लागला, वाईट वागायला लागला, आणि लुटारू वृत्तीनं त्या ठिकाणी रस्त्यानं त्या ठिकाणी आलेल्याला लुटू लागला महाराज. नारद महर्षी आले आणि नारदाला अडवलं. नारद त्याच्याकडे पाहून हसले, म्हणले आतापर्यंत आलेल्या लोक घाबरून पळत होते ना हा हसतोय. नारदाला सांगितलं वाल्या कोळ्यानं, नारदा, मला काय माहीत नारद होते,
हे त्या तंबुऱ्यातलं काय असेल खाली ठेवून रस्ता जर रस्त्याला लाग ठेव खाली काय आहे ते म्हणला मी रस्त्याला लागणारच आहे पण तुलाही रस्त्यावर आणणार आहे. सर्वांना माहिती आहे वाल्या कोळ्याला आपलं वाल्या कोळी त्या ठिकाणी नारद महर्षीला सांगतोय आणि नारदानं उपदेश केला. महाराज पावर होती नारदाची. नारदाने कशासाठी करतोस हे कशासाठी करतोस माझ्यावर जबाबदारी आहे संसाराची मुलं बाळं आहेत अरे कोणी बरोबर येणार नाही तुला फेडावं लागेल. घरी जाऊन विचार बांधून टाकलं घरी गेला आणि घरच्यानं सांगितलं तुम्ही तुमचं पाहायचं तुमची जबाबदारी आहे. परत आला आणि वाल्या कोळी श्वाग बसल्यासारखा शॉर्ट सर्किट झाल्यासारखं अंतःकरण त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये विचार करायला लागला आणि नारद महर्षीकडं आला साष्टांग लोटांगण घातलं मग आणि वाल्या कोळी पश्चात्तापानं त्या ठिकाणी म्हणतोय महाराज वाल्या कोळ्याला धीर देतात नारद महर्षी म्हणतात वाल्या घाबरू नको तुझा उद्धार करणार. वाल्या म्हणतोय माझा नाही उद्धार होणार महाराज तुम्हाला नाही माहीत मी किती पापं केलेली आहे. वाल्या कोळ्याला नारद महर्षी म्हणतात घाबरू नकोस तुझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. वाल्या कोळ्याचं एवढं पाप होतं महाराज वाल्या कोळ्याला राम राम म्हणायला सांगितलं नारदानं तर त्याला राम शब्द उच्चारता येत नव्हता. पाप्याची खून काय आहे संत सांगतात ज्याच्या मुखात नाम येत नाही तो पापी. नामाशी विनमुख तो नर. नाम घ्या म्हटलं की कंटाळा येत असेल समजावं आपलं पाप आहे. वाल्या कोळ्याच्या मुखात नाम येत नव्हतं पण तुकोबाराय म्हणतात संतांनी जर एखादी केस हातात घेतली ना तर ती फेल जाऊ देत नाहीत. धरी तिच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरनाथ लळा त्यांचा भगवान त्यांचा लळा पाळतो. वाल्या कोळ्याला नारद महर्षी म्हणतात वाल्या तुला राम नाही म्हणतायत रामा नाही म्हणतायत म्हणले उच्चारच होत नाही म्हणले मारा तर माझा पेटंट शब्द आहे आवडीचा शब्द आहे मारा म्हणले मन मारा पण अखंड मन मारा 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 मा. वाल्यानं उलटा जप केला तो सुलटा झाला. दोष झाले होळे राम नामे होय राम होय राम उपराटे नामे तारिये नकोळे उपराटे नामे तारिये झाली होळे राम नामे दोषा झाली होळी राम नामे उपराटे नामे तारिये नको उपराटे नामे तारिये उलटा जप केला मारा मारा कशाचा परिणाम आहे वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. एक प्रसिद्ध डाकू दरोडेखोर आणि त्याला भगवान राजाधिराज प्रभू रामचंद्र म्हणतात. वाल्या कोळ्यानं जे वाल्मिक ऋषीनं जे जसं सांगितलं लिहिलंय तसाच मी वागे. वर्तोने दावेला नामा बोलिला वाल्मिक कैसेची करीन वर्तोने दाविला वर्तोने दाविला नामा वर्तोने दाविला नामा
परीक्षेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणा. जसं वाल्मिकानं लिहिलेलं आहे त्याचप्रमाणे मी वागेन. कारण वाल्मिकानं राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहिलं होतं. केले रामायण केले केले रामायण रामाची रामाची केले रामायण रामा कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाधी. वाल्या कोळ्याचा उद्धार झाला संगतीनं. सकृताचा परमार्थ, संगतीचा परमार्थ आणि तिसरा आहे अपघाताचा परमार्थ. कधी कधी काही घटना घडतात आणि योगायोगानं माणसं परमार्थाकडे येतात. आपल्याला माहिती आहे गौतम बुद्धाचं मोठं चरित्र गोड आहे. गौतम बुद्ध जन्माला आले त्यावेळेला त्या ठिकाणी राजाचा मुलगा, त्यांचं नाव सिद्धार्थ असं नाव होतं. आणि जन्माला आल्यानंतर राजानं ब्राह्मणाला बोलावलं आणि यांचं भविष्य पहा. ब्राह्मणाने भविष्य पाहिलं तर सांगितलं फार सद्गुणी मुलगा आहे, चांगला मुलगा आहे, पण याला राजवाड्याच्या बाहेर जाऊ देऊ नका. हा जर राजवाड्याच्या बाहेर गेला तर परत येईल का नाही सांगता येत, म्हणून राजवाड्याच्या बाहेर जाऊ देऊ नका. राजानं त्याला राजवाड्याच्या आत ठेवण्याचा प्रयत्न केला. थोडं लवकर लग्न केलं, रमावं, त्याचं मन लागावं. बरेच दिवस त्या ठिकाणी राजवाड्यात त्या ठिकाणी राहत असताना एक दिवसची घटना, राजा कुठंतरी बाहेर गेला असताना हा सिद्धार्थ सेवकाला सांगितलं रथ जुंपून आणा. म्हणले परवानगी नाही रथ आणून बाहेर जा. म्हणले मी राजकुमार आहे, मी सांगतो ते ऐका. राजकुमाराची आज्ञा म्हणून सेवकांनी त्या ठिकाणी रथ जुंपून आणला आणि रथ जुंपून आणल्यानंतर रथावर बसले आणि फिरायला निघाले. कधी बाहेरच गेलेला नव्हता मार. आणि बाहेर गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला ते जग सृष्टी भिन्न भिन्न त्या ठिकाणी वातावरण. एक भिकारी भीक मागत असताना दिसला त्याने विचारलं कोण आहे हा? म्हणजे हा भिकारी आहे. हे काय करतोय हा? म्हणजे भीक मागतोय. भीक म्हणजे काय? भीक म्हणजे काहीतरी मदत. म्हणजे कशासाठी मागतो? त्याच्याकडे पैसा नाही. पैसा का नाही? त्याचं प्रारब्ध. त्याचं सांग. काही अंतरावर गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना एक म्हातारा माणूस दिसतो. म्हातारा दिसल्यानंतर म्हणले ह्या काय प्रकार आहे? म्हणजे हा म्हातारा आहे. म्हणले हा कसा झाला? म्हणले म्हातारा जाऊ वयानं होत असतो म्हातारा. काही काळ गेल्यानंतर वय झालं की अशी अवस्था होती. म्हणजे आपली होणार म्हणजे आपण म्हातारे होणं म्हणजे प्रश्नच नाही. पुढं गेल्यानंतर त्या ठिकाणी एक रोगी दिसला. जर्जर रोगानं त्या ठिकाणी खितपत पडलेला आहे. म्हणजे हा कोण आहे? म्हणजे हा आजारी आहे. आजारी म्हणजे शरीर त्या ठिकाणी आरोग्य बिघडल्यानंतर अशी अवस्था होते. त्याला रोग झाले म्हणजे आपल्याला होणार म्हणजे प्रश्नच नाही. पुढं गेल्यानंतर पुन्हा त्याला एक त्या ठिकाणी प्रेत दिसलं. म्हणले हे काय आहे? म्हणले हे माणूस मेलेला आहे. म्हणले माणूस मरत असतो आणि मेल्यानंतर त्याचा विधी करतात, त्याला जाळतात, घेऊन जातात. म्हणले आपल्याही होणार म्हणजे असं. महाराज तो परत आला आणि राजवाड्यात आल्यानंतर बेचैन महाराज. संध्याकाळी झोप येईना. त्याला मुलगा झाला होता, 2 दिवसाचा मुलगा होता. आणि त्या ठिकाणी रात्रभर त्याला तो बेचैन अवस्थेमध्ये की आपली अशी अवस्था होणार, आपण जाणार, मग या क्षणभंगूर प्रपंचामध्ये रमा कशाला. त्यानं चिठ्ठी लिहून ठेवली, मी हा क्षणभंगूर प्रपंच संसार राज सर्व ऐश्वर सोडून वनात जातो
त्या ठिकाणी हा वनात गेला, त्या ठिकाणी हा अपघाताचा योगायोगाचा अपघाताचा परमार्थ आहे. विठाला विठाला आणि चौथा आहे परंपरेचा परमार्थ, तो महाराज अभंगाच्या प्रथम चरण. माझ्या वडिलाची माझ्या वडिलाची माझ्या वडिलाची जय जय